नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। मोठ्या भावाच्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधासाठी मोठा भाऊ अडथळा ठरत होता। त्यामुळे लहान भावाने आणि मोठ्या भावाच्या पत्नीने मिळून अडथळा ठरणाऱ्या भावाचा खून केला। त्यानंतर लहान भावाने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी स्वतःच पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दिली। मात्र पोलिसांच्या तपासात त्याचे हे गुपित फार काळ टिकू शकले नाही। पोलिसांनी लहान भाऊ आणि मयत मोठ्या भावाच्या पत्नीला अटक केली आहे। ही घटना 5 जुलै रोजी आळंदीजवळ चरोली भागात घडली। धनु दादा लकडे वय वर्ष 33 राहणार आळंदी असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे। या प्रकरणी सोमनाथ दादा लकडे वय वर्ष 19 आणि शीतल धनु लकडे वय वर्ष 25 यांना पोलिसांनी अटक केली। तांत्रिक विश्लेषणात समोर आले की हा खून धनु याचा लहान भाऊ सोमनाथ यानेच केला आहे। त्यानुसार पोलिसांनी सोमनाथ याला राहत्या घरून ताब्यात घेतला। त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने हा खून केल्याची कबुली दिली। त्यापुढे त्याने पोलिसांना दिलेल्या माहितीमध्ये धक्कादायक खुलासा झाला। धनु याची पत्नी शीतल आणि सोमनाथ यांचे अनैतिक संबंध होते। या संबंधासाठी धनु हा अडथळा ठरत होता। त्यामुळे सोमनाथ आणि शीतल या दोघांनी मिळून हा खून केल्याचं स्पष्ट झालं। पोलिसांनी शीतल लकडे हिला देखील अटक केली आहे। निवृत्त अधिकारी व निवृत्त प्राध्यापिकेस डिजिटल अरेस्टच्या नावाखाली भीती दाखवून सुमारे 11 कोटी रुपये हडप करणारी टोळी पुण्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे। धक्कादायक म्हणजे या टोळीतील एक जण चाकणमधील असल्याची बाब समोर आली आहे। या प्रकरणी 5 जणांना पोलिसांनी अटक केली। त्यांनी पुण्यातील एका हॉटेलच्या खोलीत न्यायालय आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा सेटअप तयार करून ही रक्कम हडप केल्याचं तपासात स्पष्ट झालंय। त्यांच्या बँक खात्यातून 48 लाख रुपये गोठवण्यात आले आहेत। त्यांचा दोन्ही गुन्ह्यात सहभाग असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं। त्यांच्याकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी केली जाते। बंडू हरिबा राठोड वय वर्ष 37 राहणार यशलक्ष्मी पार्क अपार्टमेंट फ्लॅट क्रमांक 10 यशवंतनगर आंबेठाण रोड चाकण पुणे मूळ राहणार धाराशिव। तेजस राहुल भालेराव वय वर्ष 21 खोरवडे तालुका दौंड जिल्हा पुणे। विवेक उर्फ विक्की भास्कर गवळी वय वर्ष 28 राहणार तळवडे निगडे। अक्षय रमेश कामठे वय वर्ष 30 राहणार सासवड तालुका पुरंदर। क्षितिज चंद्रकांत सुतार वय वर्ष 24 राहणार वडगाव बुद्रुक जिल्हा पुणे अशी या संशयितांची नावे आहेत। डिजिटल अरेस्टच्या नावाखाली दोन्ही गुन्हे घडले होते। त्यामुळे या गुन्ह्यांची पाळेमुळे खणून काढण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत होती। हॉटेलमध्ये या टोळीने न्यायालय आणि पोलीस कार्यालयाचा सेटअप तयार करून फसवणुकीतील रक्कम चाकणमध्ये वास्तव्यास असलेल्या राठोड याच्या खात्यावर जमा करण्यास सांगितले होते। ही रक्कम अन्य खात्यांवर वळवण्यात आल्यानं संबंधित खातेधारकांचा शोध सुरू करण्यात आला आहे। खेड तालुक्यातील रासे येथे ओढ्याच्या बाजूला सुरू असलेल्या दारू भट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने छापा मारला। या कारवाईमध्ये 2,87,000चा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे। ही कारवाई सकाळी करण्यात आली। अर्जुन बिरबल राठोड वय वर्ष 41 राहणार शिंदे वस्ती रासेफाटा तालुका खेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे। आळंदी पोलिसांच्या हद्दीतील सराईत आरोपी दिलीप बाबूराव हांगे वय वर्ष 23 राहणार बडगाव रोड आळंदी याच्या विरुद्ध एमपीडी अंतर्गत स्थानबद्धतेचा आदेश दिनांक 10 जून रोजी प्राप्त झाला होता। मात्र आदेशानंतर तो फरार झाला होता। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला शिताफीनं अटक केली असून कोल्हापूर कारागृहात पाठवण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अप्पर आयुक्त सारंग आवाड, उप आयुक्त बाप्पू बांगर व सहाय्यक आयुक्त राजेंद्र सिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भीमा नरके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। पुणे नाशिक महामार्गावर भरधाव वेगातील ट्रॅव्हल्स बसने दुचाकीला धडक दिली। या अपघातात एका तरुणाचा हात फ्रॅक्चर झाला। हा अपघात सकाळी चाकणजवळ वाकीखुर्द तालुका खेड येथे घडला। या प्रकरणी बस क्रमांक NL01 A3196 या वाहनावरील अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नरेश गजानन बाविस्कर वय वर्ष 29 राहणार वाकी तालुका खेड यांनी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। खेड तालुक्याच्या आदिवासी पट्ट्यातील परसूल येथे सोमवार दिनांक 7 जुलै रोजी सायंकाळी 4च्या सुमारास झालेल्या वादळी पावसात रघुनाथ पंगाजी डगळे व त्यांच्या 4 भावांचे एकत्रित घरांचे छत उडून नुकसान झाले। ग्रामपंचायत प्रशासनाने घटनास्थळाचा पंचनामा केला आहे। पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने खेड तालुक्यातील भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक भरले असून कळमोडी व चासकमान धरणामधून विसर्ग सुरू आहे। या दोन्ही धरणातील जलसाठा कमालीचा उंचावल्याने पाटबंधारे विभागाला पुढील 3.5 महिने धरण सुरक्षितता व पूरस्थिती यांचा समन्वय ठेवण्याची कसरत करावी लागणार आहे।
पावसाळ्याला सुरुवात होण्याआधीच दाखल झालेला पाऊस मध्यंतरी काही दिवसांचा अपवाद वगळता सातत्याने कोसळत आहे। काही दिवसांपासून सूर्यदर्शनही घडलेले नाही। मंगळवारी देखील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिला। धरण परिचालन सूचीनुसार पावसाळ्यात कोणत्या महिन्यात किती जलसाठा असावा हे निश्चित असते। त्यानुसार अतिरिक्त पाणी मोठ्या प्रमाणात सोडावे लागत आहे। एरवी ही प्रक्रिया हंगामाच्या अखेरीस घडते, तेव्हा धरणे भरण्याच्या स्थितीत असतात। यंदा मात्र ती सुरुवातीला झाल्यामुळे पाटबंधारे विभागाला पुढील काळात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे, कारण प्रमुख धरणे तांत्रिकदृष्ट्या भरण्याच्या स्थितीत आहेत। धरणात अकस्मात येणारे पाणी साठवण्यासाठी फारशी जागा नाही। पुढील काळात धरण सुरक्षित राखून पाणी सोडण्याच्या काटेकोरपणे नियोजनावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे। धरणाखालील भागात पूरस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे। अपघाताच्या खोट्या घटनेतून विमा कंपनीकडून भरपाई रक्कम मिळवण्यासाठी खोटी फिर्याद दाखल करणाऱ्या चौघांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खेड तालुक्यातील दोघांचा समावेश आहे। या प्रकरणात मृतांच्या वारसांनी आणि इतर आरोपींनी संगनमताने खोटे साक्षीदार उभे करून पोलिसांची आणि विमा कंपनीची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती मंचर पोलिसांकडून माध्यमांना देण्यात आली आहे। या प्रकरणात किरण सुरेश आवटे राहणार महाळुंगे पडवळ तालुका आंबेगाव, शिवाजी जिजाराम काळोखे राहणार कडूस तालुका खेड, नामदेव मारुती बोराडे राहणार जवळकी खुर्द तालुका खेड, विठ्ठल विष्णू कदम राहणार एकलहरे तालुका आंबेगाव या चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 22 फेब्रुवारी 2019 रोजी सुरेश त्रिपती आवटे राहणार महाळुंगे पडवळ हे दुचाकीवरून जात असताना अपघात होऊन जखमी झाले होते। त्यानंतर उपचार घेत असताना 5 मार्च 2019 रोजी त्यांचा मृत्यू झाला। यानंतर त्यांचा मुलगा किरण आवटे याने 31 मार्च 2019 रोजी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करत अपघातास कंटेनर MH14 FT 3666 जबाबदार असल्याचे नमूद केले। या तक्रारीच्या आधारावर कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपासात व विमा कंपनीच्या चौकशीत आढळून आले की सदर अपघात कोणत्याही इतर वाहनामुळे नव्हता, तर मयत सुरेश आवटे यांचा दुचाकी घसरून पडल्यामुळे अपघात झाला होता। तरीही त्यांच्या कुटुंबियांनी खोट्या साक्षीदारांच्या मदतीने खोटा दावा तयार करून ICICI लोमबार्ड GIC लिमिटेड या विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवण्याचा प्रयत्न केला होता। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत। खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दरगुडे माळी वस्तीवरील गणेश शहाजी दरगुडे यांची कालवड रात्री बिबट्याने नेली असून 3:10 ठार केली। CCTV मध्ये बिबट्या दिसून आलाय। चाकण येथील महामार्ग दिवसभर वाहतुकीने कोंडीत अडकलेला असतो। सकाळ संध्याकाळ एवढी वाहतूक कोंडी असते की काही कामासाठी बाहेर पडावे की पडू नये असा प्रश्न नागरिकांच्या मनात येत असतो। पुणे नाशिक महामार्ग चाकण तळेगाव चाकण शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत असून या वाहतूक कोंडीमुळे व्यापारी, नागरिक, कामगार, व्यावसायिक, उद्योजक मेटाकुटीला आले आहेत। पुणे नाशिक महामार्ग आणि चाकण तळेगाव रस्ता मंगळवारी 8 जुलै रोजी दिवसभर असा वाहतूक कोंडीत अडकला होता। प्रवाशांनी या मार्गावर अडकून पडावे लागत असल्याचे सांगत संताप व्यक्त केला। मुख्तार आजमभाई काकर, माझं दररोज ह्या भागात येणं जाणं असतं। रोजचे ट्रॅफिकमुळे रोजचा आम्हाला त्रास होतो। रोजचे 10 मिनिटाच्या वेळेला 1 तास जातोय आणि सगळा त्रास आहे। मला बी काय सर्वसामान्य लोकांचा जातोय। कंपनी कामगार निघतो 2 वाजता, बिचारा तो जातो कंपनी 4 वाजता, त्याचा पण विषय होतो। बाकी ज्यांचे काय एमर्जन्सी आत्ता ॲम्ब्युलन्स गेली तिला पुढे अडचण आलेली, त्यात एमर्जन्सी लोक होती। आणि आत्ता हे बघा ट्रॅफिक किती लागलेले आहे। प्रशासनाने याच्यावर काहीतरी कारवाई केली पाहिजे, अतिक्रमण काढली पाहिजे, रोड केले पाहिजे। अतिक्रमण काढल्यानंतर सगळ्यांनी त्याला साथ दिली पाहिजे। पण काही सगळं प्रशासन सगळं डिम्म आहे, सगळं आहे त्या जागेवरती ते फक्त 2-4 दिवस होतं, नंतर आहे तसं राहते, त्याचं काहीच चेंज होत नाही। तर काहीतरी तुम्ही केलं पाहिजे असं माझं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून प्रशासनाला कळवायचं आव्हान आहे। चाकणमधील माणिक चौक ते मुटकेवाडी चौक दरम्यान काही ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत। त्यातच येथील उड्डाण पुलाजवळील खड्ड्यात मंगळवारी सकाळी एक लहान मालवाहू वाहन अडकून पडल्याने या भागात वाहतुकीचा पुरता फज्जा उडाला असल्याचे स्थानिक कार्यकर्ते अनिल फुलवडे, बाळासाहेब वडवे यांनी पुणे लाईव्हला कळवले आहे। पुणे नाशिक आणि नाशिक मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने येथील वाहतुकीत अडथळे येत असून अपघातांची संख्या वाढली आहे। तसेच अवजड वाहनांमधून होणाऱ्या मालवाहतुकीवरही परिणाम होत आहे। त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून दोन्ही महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे।
पुणे नाशिक महामार्गावर होणाऱ्या कोंडीमुळे प्रवासी वाहनांबरोबरच माल वाहतूक ठप्प होत असून कृषी आणि उद्योगांवर मोठा परिणाम होत आहे। पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे पुणे नाशिक महामार्ग हा औद्योगिक, व्यापारी आणि प्रवासी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे। सध्या या मार्गावर अनेक ठिकाणी खोल खड्डे पडले आहेत। या खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे। वेळेचा इंधनाचा फटका बसत असून वाहतूक मंदावली आहे। वाहन चालकांबरोबर स्थानिक नागरिक, उद्योग, व्यावसायिक, शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे। पुणे नाशिक महामार्ग क्रमांक 60 या मार्गावरील वाहतूक कोंडी लक्षात घेता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून NHAI डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरणाच्या माध्यमातून रुंदीकरण करण्यासाठी सुरुवात केली आहे। खेडपासून सिन्नर पर्यंत या रस्त्याचे काम सुरू असून नाशिक फाटा ते राजगुरुनगर या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल DPR राज्य शासनाकडून मंजूर करण्यात आलाय। येत्या आठवडाभरात निविदा प्रक्रिया राबवून लवकरच कामाला सुरुवात करण्यात येईल असे संजय कदम, प्रकल्प संचालक, NHAI यांच्याकडून सांगण्यात आले आहे। एकीकडे पुणे ते नाशिक रेल्वे मार्ग कधी होईल हे अजून स्पष्ट नसलं तरी पुणे आणि नाशिकला जोडणाऱ्या नव्या द्रुतगती महामार्गाला मात्र आता गती देण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। तब्बल 28,429 कोटींचा खर्च करत या दोन्ही शहरांना जोडणारा 133 किलोमीटर लांबीचा औद्योगिक द्रुतगती महामार्ग उभारण्याचा निर्णय घेतलाय। राज्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी द्रुतगती महामार्गाची निर्मिती केली जात आहे। या महामार्गामुळे पुण्याहून नाशिकला किंवा नाशिकहून पुण्याला प्रवास करणे अतिशय सोपं आणि कमी वेळेत होणार असल्याचा दावा प्रशासनातील अधिकारी करत आहेत। पुणे नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाच्या अंतिम आखणीला सरकारने फेब्रुवारी 2024 मध्येच मान्यता दिली होती। हा महामार्ग सुरत चेन्नई महामार्गाला जोडण्यात येणार असून त्याचा इतर राज्यातील वाहन चालकांना फायदा होणार आहे। महामार्गाचा सविस्तर अहवाल DPR आणि व्यवहार्यता तपासणी अहवाल तयार करण्यात आलाय। पुढील मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे राज्य सरकारकडे सादर केला जाईल। या महामार्गाची लांबी 133 किलोमीटर असून 3 वर्षात तो पूर्ण होऊ शकतो। त्यासाठी 1545 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे। पुणे आणि नाशिक जिल्ह्याला जोडणारा हा महामार्ग अहिल्यानगर जिल्ह्यातून जाणार आहे। पुणे जिल्ह्यातील खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यातून आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून हा नवा महामार्ग तयार केला जाईल। अहिल्यानगर आणि नाशिक ही महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे असून औद्योगिक इंडस्ट्रीला आणि आर्थिक उलाढालीला चालना मिळेल। पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गावर 12 मोठे उड्डाण पूल उभारले जाणार आहेत। नद्या नाल्यांवर हे पूल उभारले जातील। पुणे जिल्ह्यातील चिंबडी, चाकण, पाबळ तसेच अहिल्यानगर, नाशिकमधील राजुरी, खंडारमाळ, साकूर, माची, कासारे या 9 ठिकाणी इंटरचेंज असेल। महामार्गावर प्रवेश करताना आणि बाहेर पडताना इंटरचेंजचा वापर करण्यात येईल। तसेच महामार्गाला शिर्डीचा मार्गही जोडला जाणार आहे असं सांगितलं जात आहे। राजगुरुनगर बसस्थानक आवार समस्यांचे माहेरघर बनले आहे। बसस्थानक आवारात मोठमोठे खड्डे पडले असून यामध्ये पावसाचे पाणी साचले आहे। सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे। शौचालय परिसरात प्रचंड दुर्गंधी येते। नाक दाबल्याशिवाय उभेही राहता येत नाही, इतकी वाईट अवस्था आहे। परंतु याची कुठलीही दखल बसस्थानक अधिकारी घ्यायला तयार नाही। त्यामुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। खड्डे बुजवण्यासाठी 7.25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, मात्र हा निधी तुटपुंजा आहे। हा संपूर्ण परिसर काँक्रिटीकरण करावा आणि पावसाच्या पाण्याचा निचरा करावा अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिक करत असल्याचं स्थानिक दैनिक लोकमतचे पत्रकार राजेंद्र मांजरे यांनी सांगितले। गेले 2 वर्ष बुरसेवाडी तालुका खेड येथील माळवाडी वस्तीतील विद्युत खांब अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत। स्थानिक आणि महावितरण यांना आणि ग्रामपंचायतमध्ये तक्रार देऊन सुद्धा हा धोकादायक विद्युत खांब अजूनही हटवला गेला नाहीये। हा धोकादायक खांब वस्तीच्या मध्येच असून येथे मोठ्या प्रमाणात लोकांची ये-जा असते। मोठी दुर्घटनाही होऊ शकते। त्यामुळे हा विद्युत खांब प्रशासनाकडून लवकरात लवकर हटवण्यात यावा अशी मागणी आता स्थानिकांनी याबाबतचे फोटो पुणे लाईव्हकडे पाठवून कळवली आहे। चाकण शहरात वाहतूक पोलिसांकडून नो पार्किंग मध्ये टोईंग कारवायांचा मोठा त्रास सुरू आहे। कारवाई झाल्यास 700 रुपयांचा दंड होतो। त्यामुळे चाकणमधील दुकानांमध्ये नागरिक येण्यास धजावत नाहीये। P1 आणि P2 बाबत अनेकांची फसगती होते। त्यामुळे काही दुकानदार मंडळींनी आता वाहने कोणत्या दिवशी रस्त्याच्या कोणत्या बाजूला पार्क करावीत याचे फलक आपापल्या दुकानांसमोर आता लावलाय। खेड तालुक्यातील पाईट परिसरातील कोमलवाडी ग्रामस्थांच्या मागणीनंतर स्थानिकांनी पुढाकार घेत रस्त्याची दुरुस्ती केली आहे। कुंडेश्वर कोमलवाडी रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आल्यानं स्थानिकांनी समाधान व्यक्त केलं आहे।
खेड तालुक्याच्या तोंडाला पाणी पोचण्याचा प्रकार समोर आलाय। सर्वात जास्त अवजड वाहतूक खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक क्षेत्रात असताना कोट्यावधी रुपयांचा निधी मात्र IT भागात देण्यात येत असल्याचा प्रकार समोर आलाय। पिरंगुट औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी PMRDA यांच्याकडून चाकण भागाला सापत्न वागणूक देण्यात येत असल्याचा आरोप होतोय। पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDA अंतर्गत पिरंगुट औद्योगिक क्षेत्रात 3 महत्त्वाच्या रस्ते विकास प्रकल्पाची कामे मंजूर आहेत। यांची भूसंपादन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। खेड तालुक्यात सर्वदूर पाऊस सुरू आहे। ओढे नाले खळखळून वाहत आहेत। पक्षी पाऊस असे विहंगम दृश्य खेड तालुक्यात सर्वत्र दिसून येत आहे। पाईट येथील भैरवनाथ धबधबा असा खळखळून वाहतो। चाकण नगर परिषद हद्दीतील रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचं काम पुणे लाईव्ह न्यूज नेटवर्कनं बातमी प्रसिद्ध केल्यानंतर सुरू झालंय। हेच काम ठेकेदारांनी पावसाळ्यापूर्वी केलं असतं तर नागरिकांचा उद्रेक झाला नसता। किमान सुरू असलेली कामे दर्जेदार व्हावीत अशी नागरिकांची अपेक्षा आहे। चाकण नगर परिषद हद्दीत आगरवाडी येथे चाकण नगर परिषदेद्वारा एकाच वेळी गटर लाईन, पाण्याची नवीन लाईन तसंच रस्ता, मोरी ही कामं आता सुरू झाली आहेत। हे काम गेले वर्षभर प्रलंबित ठेवलं होतं। आता ही कामे पूर्ण झाली की सार्वजनिक बांधकाम विभाग काँक्रीट रस्त्याचं काम सुरू करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितलं। खेड तालुक्यातील वराळे येथील जुन्या पिढीतील प्रगतशील शेतकरी आणि बैलांचे व्यापारी निवृत्त बाबूराव भुट्टे पाटील वय वर्ष 93 यांचं निधन झालंय। त्यांच्या मागे त्यांची पत्नी, 2 मुले, 4 मुली, सुना, जावई, नातवंड असा परिवार आहे। धन्यवाद। आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज। भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात।